एक मुलगी जी की B.Ed आणि C.Tet ची तयारी करत असते. विचार करत असते की एकदा शिक्षक बनले की जीवन अगदी सुंदर होऊन जाईल. मात्र तिचं हे स्वप्नच राहून जातं आणि ती शिक्षक बनू शकली नव्हती. आणि त्यानंतर या मुलीने एक असे काम सुरू केले जे की आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे. नक्की या मुलीने काय काम सुरू केले होते? संपूर्ण सत्य घटनाक्रम, संपूर्ण कहाणी सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमधून. बुलंदशहरमध्ये बीबी नगर नावाचं एक पोलीस स्टेशन असतं आणि याच अंतर्गत आदित्य लोचन नावाचा एक मुलगा असतो. आदित्य लोचनच्या वडिलांचे नाव कृषीपाल होते, जे की शेती करत होते, आणि आईचे नाव राजेश देवी होते, जी की एक घरेलू महिला होती, घरकाम करणारी महिला होती. त्याच्या वडिलांचा, कृषीपाल यांचा अगोदरच मृत्यू झालेला होता आणि त्याची जी आई होती ती कॅन्सरचं पेशंट होती आणि काही वर्षांपूर्वी त्याच्या आईचं देखील निधन झालं होतं. त्यामुळे आता आदित्य कुमार लोचन एकटा पडला होता. आदित्य कुमार लोचन याला एक भाऊ होता जो की दिव्यांग होता. आदित्य कुमार लोचन हा अभ्यासात खूप हुशार होता, खूप मेहनत करत होता. शेवटी आदित्य कुमार लोचनच्या मेहनतीला फळ मिळाले होते. 2019 मध्ये तो सब इन्स्पेक्टर झाला होता आणि ग्वालीटोली पोलीस स्टेशनमध्ये सब इन्स्पेक्टर पदावरती सिलेक्ट झाला होता. तेथे त्याची ड्युटी सुरू झाली होती. अशा प्रकारे आदित्य कुमार लोचनला आता काही टेन्शन राहिलं नव्हतं. त्याचे आई वडील तर अगोदरच गेलेले होते. त्याला एक भाऊ होता जो की दिव्यांग होता आणि त्या दिव्यांग भावाची देखील तो खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेत होता. त्याच्यासाठी गोळ्या, औषधे सर्व वेळेवरती तो त्याला देत होता. आणि आता आदित्य कुमार लोचन सरकारी नोकरीला लागल्यामुळे त्याचे नातेवाईक देखील त्याच्याकडे येणं जाणं करत होते आणि त्याला नेहमी म्हणत होते की आता तू सरकारी नोकरीला लागला आहे, त्यामुळे तू लग्न करून घेतलं पाहिजे. आदित्य कुमार लोचन देखील विचार करत होता की मला लग्न करायला पाहिजे, जेणेकरून माझ्या भावाची देखील काळजी करण्यासाठी कोणीतरी महिला या घरामध्ये येईल. असाच एक दिवस आदित्य कुमार लोचनचे जे चुलते असतात, त्याचे मोठे काका, हे त्याच्यासाठी एक स्थळ घेऊन येतात आणि त्याला सांगतात की ही 30 वर्षीय मुलगी आहे जी की B.Ed आणि C.Tet ची तयारी करत आहे, जिचं नाव आहे दिव्यांशी चौधरी. आदित्य कुमार लोचनचे काका त्याला त्या मुलीचा फोटो दाखवतात. आदित्य कुमार लोचन त्या मुलीचा फोटो बघून तिला पसंती दर्शवतो, कारण मुलगी दिसायला सुंदर होती, शिकलेली होती. आदित्य त्याच्या काकांना विचारतो की ही मुलगी नक्की कुठली आहे, तेव्हा त्याचे काका म्हणतात की ही मेरठमधील मवानामधील आहे. त्यानंतर आदित्य कुमार या मुलीला बघण्यासाठी जातो, तिच्या घरच्यांना, परिवाराला भेटतो आणि त्यानंतर पसंती दर्शवली जाते. आदित्य कुमार देखील सब इन्स्पेक्टर होता, त्यामुळे मुलीच्या घरच्यांनाही तो आवडतो. आणि अशा प्रकारे 17 फेब्रुवारी 2024 रोजी या आदित्य आणि दिव्यांशी चौधरीचं लग्न लावून देण्यात येतं. धूमधडाक्यात हे लग्न झालं होतं. आदित्य कुमार लोचनला खुशीने मुलीच्या घरच्यांनी बऱ्यापैकी कन्यादान केलेलं होतं, सोने नाणे. लग्नानंतर आदित्य कुमार लोचन काही दिवस आपली पत्नी दिव्याशी सोबत राहतो. मात्र काही दिवसांनंतर, काही महिन्यानंतर तो आपल्या ड्युटीसाठी निघून जातो आणि त्याची पत्नी दिव्यांशी देखील B.Ed C.Tet ची तयारी करत असते. ती देखील तिच्या अभ्यासासाठी, तिच्या स्टडीसाठी निघून जाते आणि अशा प्रकारे सर्व काही ठीकठाक असतं. आदित्य कुमार तिकडे सब इन्स्पेक्टरची पोस्ट नोकरी करत असतो आणि इकडे त्याची पत्नी B.Ed C.Tet ची तयारी करत असते. त्याची पत्नी ही आदित्यकडून नेहमी पैसे घेत असायची, त्याला QR कोड पाठवत असायची आणि QR कोडवरून आदित्य कुमारकडून कधी 2,000, कधी 20,000, कधी 50,000 अशी पैशांची डिमांड करायची. आदित्य कुमार देखील तिला पैसे देऊन टाकायचा. आदित्य कुमारची ती पत्नीच होती. त्याला वाटायचे लागत असतील शिक्षणासाठी वगैरे काही अडीअडचणीला, तिने मागितलेले सर्व पैसे तिला पुरवत होता. दिव्यांशी आणि आदित्यमध्ये सर्व काही ठीकठाक होतं. फेब्रुवारी 2024 मध्ये दोघांचं लग्न झालेलं होतं. मात्र नोव्हेंबर 2024 मध्ये दिव्यांशी चौधरी कानपूर पोलीस स्टेशनला जाते आणि त्या ठिकाणी पोलीस कमिशनर अखिलेश कुमार असतात. त्यांच्या जवळ जाऊन ती रडू लागते. पोलीस कमिशनर अखिलेश कुमार दिव्यांशीला शांत करतात आणि तिला विचारतात की नक्की काय झालं आहे. तेव्हा दिव्यांशी चौधरी अखिलेश कुमार यांना सांगू लागते की माझं फेब्रुवारी 2024 मध्ये सब इन्स्पेक्टर आदित्य लोचन सोबत लग्न झाले होते. सुरुवातीला माझा पती खूप चांगला होता, मला जीव लावत होता, माझ्यावरती प्रेम करत होता. मात्र काही दिवसांनंतर त्याने त्याचे रंग दाखवण्यास सुरुवात केली. तो माझ्याकडून त्याने माझं सोनं नाणं सर्व हिसकावून घेतलं, विकून टाकलं आणि माझ्याकडून 15 ते 20 लाख रुपये त्याने हडप केले. दिव्यांशी पोलीस कमिशनर यांना सांगते की माझा जो पती आहे
आदित्य कुमार लोचन याला फार वाईट व्यसन आहे. हा मला तर मारपीट करतोच, मला तर त्रास देतोच, मात्र फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती बऱ्याचशा महिलांना हा फसवत असतो, त्यांच्यासोबत प्रेमाचं नाटक करतो आणि एकदा त्या याच्या जाळ्यामध्ये गुंतल्या की हा त्यांच्याकडून पैसे उकळतो आणि त्यांच्यासोबत संबंध देखील ठेवतो. जेव्हा एवढं सर्व पोलीस कमिशनर अखिलेश कुमार ऐकतात तेव्हा त्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. ते विचार करतात की आपल्याच पोलीस डिपार्टमेंटमधला व्यक्ती अशा प्रकारे उद्योग करत आहे, ज्याने लोकांची सेवा केली पाहिजे, तोच व्यक्ती लोकांकडून पैसे उकळत आहे, महिलांना त्रास देत आहे. नागपूर पोलीस कमिशनर अखिलेश कुमार यावरती तत्परतेने कारवाई करतात, ॲक्शन घेतात. पोलीस कमिशनर आपल्या स्टाफमधील अमिता सिंग यांना ही कारवाई करण्यासाठी सांगतात आणि त्यानंतर अमिता सिंग हे आदित्य लोचन यांना पोलीस स्टेशनला बोलावून घेते. त्यानंतर आदित्य लोचन यांना विचारण्यात येतं. तेव्हा आदित्य लोचन पोलिसांना एक कहाणी सांगू लागतो, जी ऐकून पोलीस देखील हैराण होऊन जातात. अखेर आदित्य लोचन याने पोलिसांना काय सांगितले होते. आदित्य कुमार लोचन पोलिसांना म्हणतो की साहेब, मी खूप गरीब परिवारामधून वरती उठलेला माणूस आहे. माझे आई वडील हे खूप आधीच वारलेले होते. त्यानंतर भावाची जबाबदारी माझ्यावरती आली. भाऊ जो की दिव्यांग आहे. भावाच्या मी गोळ्या औषधं सर्व वेळेवर करत होतो. सर्व काही माझं ठीकठाक सुरू होतं. मी एक सब इन्स्पेक्टर होतो. मात्र माझे एक नात्याने काका लागतात, जे की माझ्या वडिलांचे मोठे चुलत भाऊ आहेत. त्यांनी माझ्यासाठी हे स्थळ सुचवलं होतं, जे की मेरठमधील मवाना येथील होतं. त्यांनी सांगितलं की 30 वर्षीय दिव्यांशी चौधरी नावाची मुलगी आहे, जी की BEd CTETची तयारी करते आणि लवकरच ती टीचर बनेल. तिचा फोटो बघून मला आवडली. मी जास्त बॅकग्राऊंड चेक न करता तिच्यासोबत लग्न करून घेतलं. मात्र लग्न झाल्यानंतर तिच्यासोबत काही दिवस राहिलो, काही महिने राहिलो. त्यानंतर मी ड्युटी करण्यासाठी गेलो आणि माझी पत्नी ही स्टडी करण्यासाठी दुसरीकडे राहत होती. आता मी ड्युटी करत होतो, इकडे पत्नी माझ्याकडून पैसे मागायची. ती QR कोड शेअर करायची आणि माझ्याकडून कधी 20,000 कधी 50,000 असे पैसे घ्यायची. मी देखील विचार केला नाही, कारण की ही माझीच पत्नी आहे. तिला पाहिजे असतील कशाला, जेव्हा मी तिला भेटेल तेव्हा बघेल. आणि 4 महिन्यानंतर आदित्य लोचन याला सुट्टी मिळाली होती आणि हा आपल्या पत्नीला भेटला होता. जेव्हा आपल्या पत्नीला भेटला सर्व काही ठीक होतं, आपल्या पत्नीवरती प्रेम करत होता. मात्र एक दिवस त्याने दिव्यांशी चौधरीचा मोबाईल चेक केला. त्याने मोबाईलमध्ये बघितले असता दिव्यांशीच्या मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे वगैरे काही नव्हतं. आदित्य कुमार लोचन शॉक झाला, कारण आत्तापर्यंत त्याची पत्नी दिव्यांशी चौधरीने त्याच्याकडून लाखो रुपये घेतलेले होते. मात्र ते पैसे तिने कशावरती घेतले, म्हणून तो त्याच्या पत्नी दिव्यांशीला विचारू लागला की तुझं फोनपे, गुगल पे कुठे आहे. तेव्हा त्याची पत्नी दिव्यांशी त्याला म्हणाले की मी हे वापरतच नाही. तेव्हा आदित्य लोचन तिला म्हणतो की जर तू फोनपे, गुगल पे वापरत नाही तर तू माझ्याकडून पैसे कोणाच्या मोबाईल नंबरवरती घेत होती, कोणाच्या फोनपेवरती मागवत होती, तू कोणाचा QR कोड मला शेअर करत होती. तेव्हा दिव्यांशी काही बोलत नाही. मात्र आदित्य लोचन हा शांत बसणारा व्यक्ती नव्हता. त्याने देखील आपल्या पत्नीच्या मोबाईलमध्ये फोनपे इन्स्टॉल केलं आणि त्यानंतर अकाउंट नंबर वगैरे सर्व लॉग इन केल्यानंतर त्याची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री वगैरे बघू लागला. जेव्हा ट्रान्झॅक्शन हिस्ट्री त्याच्या समोर आली, आदित्य लोचन याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्याची जी पत्नी होती दिव्यांशी चौधरी, हिच्या अकाउंटवरती आत्तापर्यंत करोडोचे ट्रान्सफर झालेले होते. करोडो रुपये तिच्या अकाउंटवरती होते आणि तिचे 1-2 अकाउंट नाही तर तिचे तब्बल 10 अकाउंट त्या ठिकाणी दिसत होते. आता आदित्य लोचन त्या ठिकाणी गडबडला आणि आपल्या पत्नीला विचारू लागला की नक्की ही गडबड काय आहे. तेव्हा त्याची पत्नी त्याच्यासोबत वाद घालू लागली आणि छोट्या मोठ्या गोष्टींवरून त्याच्यासोबत वाद घातला आणि कानपूरला निघून गेली. दिव्यांशी चौधरी आपल्या माहेरी गेल्यानंतर कानपूर पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि जो आपला पती आहे आदित्य लोचन, जो की सब इन्स्पेक्टर आहे, त्याच्या विरुद्ध खोटी FIR दाखल केली. तिने पोलिसांना सर्व खोटं सांगितलं की माझा पती मला मारहाण करतो, माझ्याकडून त्याने पैसे उकळले आणि त्याचे विविध महिलांसोबत संबंध वगैरे आहे. या सर्व गोष्टी फेक होत्या. आता हे पोलिसांच्या लक्षात येत होतं, कारण आता त्यांच्या स्टाफमधील एक व्यक्ती दिव्यांशी चौधरी हिने फसवला होता. एवढं सांगितल्यानंतर आदित्य लोचन पुन्हा पोलिसांना सांगतो की माझी जी पत्नी आहे दिव्यांशी चौधरी ही कोणी साधीसुधी महिला नाही.
तर ही एक ब्लॅकमेलर आहे. हिने आत्तापर्यंत लोकांकडून करोडो रुपये गंडवले आहे आणि मला देखील ही आता ब्लॅकमेल करत होती. माझ्या अगोदर हिने 3 व्यक्तींसोबत लग्न केले आहे, जे की सर्व शासकीय कर्मचारी होते, 2 बँक कर्मचारी होते आणि 1 पोलीस निरीक्षक होता आणि आता तिचा 4था नवरा म्हणजे मी. दिव्यांशी चौधरीने तब्बल 12 सरकारी कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत गंडवले आहे. त्यांच्यासोबत संबंध बनवले, त्यांचे व्हिडिओ वगैरे बनवले आणि त्यानंतर त्यांच्याकडून लाखोंची नाही तर करोडोंची डिमांड करण्यात आली आणि सरकारी कर्मचारी यांनी नोकरी जाण्याच्या भीतीने किंवा बदनामीच्या भीतीने हिला लाखो रुपये दिले. दिव्यांशी चौधरी या गँगमध्ये एकटी नाही आहे. ही स्वतःच एक गँग चालवते, ज्यामध्ये बरेचसे रिटायर्ड CO वगैरे हिला मिळालेले आहेत आणि काही वर्तमान पोलीसवाले देखील हिच्या सपोर्टमध्ये आहे. कारण ही जेव्हा कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यावरती खोटे आरोप दाखल करते तेव्हा पोलीस देखील हिला मदत करत असतात आणि पोलिसांना देखील पैसे खाण्यासाठी मिळतात. अशा प्रकारची ही 1 नंबरची चालू महिला आहे. जेव्हा सब इन्स्पेक्टर आदित्य लोचनकडून पोलीस कमिशनर यांनी हे सर्व ऐकलं तेव्हा सर्व हादरून गेले आणि त्यानंतर आदित्य लोचन यांनी सांगितलं होतं की माझ्याकडून देखील आता ती 1 करोड रुपये मागत होती. माझ्या अगोदरचे जे 3 पती होते त्यांच्याकडून देखील पैसे मागितले आणि त्यांनी देखील तिला पैसे देऊन टाकले होते आणि आता माझ्याकडे पैसे मागत होती. मी पैसे द्यायला नाही म्हणालो म्हणून आता माझ्यावरती ही खोटी FIR तिने दाखल केली. शेवटी पोलीस दिव्यांशी चौधरीला 17 नोव्हेंबर 2025 रोजी अटक करतात आणि तिच्यावरती विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तिला न्यायालयात हजर करतात. आता दिव्यांशी चौधरीला जी काही शिक्षा व्हायची ती होईलच, मात्र या घटनेपासून आपण देखील काहीतरी शिकले पाहिजे. आपण पैसा तर खूप कमवाल, मात्र आज रोजी आपल्याला या चुकीच्या होणाऱ्या गोष्टींपासून देखील वाचले पाहिजे. चुकीच्या लोकांपासून देखील सावध राहिले पाहिजे, कारण आपण ज्यांना आपले समजाल तेच लोक आपल्याला फसवू शकतात. आदित्य कुमार लोचन यांचे ते काका होते आणि त्यांनीच या दिव्यांशीचं स्थळ आदित्य कुमार लोचन यांना सुचवलं होतं. आदित्य कुमारने आपल्या काकाने आपल्याला स्थळ दाखवलं म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्याने लग्न करून घेतलं होतं, मात्र त्यालाही माहीत नव्हतं की त्याच्यासोबत हे असं होऊ शकतं. आदित्य कुमारने ठरवलं असतं तर दिव्यांशी चौधरीला काही पैसे देऊन हे प्रकरण सोडवून घेतलं असतं, मात्र आदित्य लोचनने तसं केलं नाही. आदित्य लोचनला वाटलं जर मी आता हे असं केलं तर आणखी कितीतरी लोक या महिलेच्या बळी पडतील आणि बरेचसे लोक आपले मेहनतीने कमावलेले पैसे हिच्या घशात घालतील. त्यामुळे आदित्य कुमार तिला न घाबरता त्यांनी पोलिसांपुढे तिचं सर्व भांडाफोड केला आणि त्यानंतर या दिव्यांशी चौधरीला अटक करण्यास पोलीस यशस्वी ठरले. दिव्यांशी चौधरी तर आता जेलमध्ये गेली आहे, मात्र या घटनेबद्दल आपले काय मत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये मांडायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. समाजात अशा घटना घडत आहेत, त्यामुळे सजग राहा, सावध राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.